इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कला म्हटलं म्हणजे गायन, वादन, नृत्य ह्या सगळ्या कला तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहेतच. पण काही कला ह्या विरळच बघायला मिळतात. त्याचपैकी एक म्हणजे व्हिसलिंग अर्थात शिट्टी वादन. श्रोते हो, ही कला ऐकायला छान वाटत असली तरी ही एक अनोखी आणि अवघड कला आहे. आजच्या या कार्यक्रमात या व्हिसलिंग म्हणजे शिट्टी वादन याच विषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय शिट्टीवादक रुपेश मुरुडकर यांना. चला जाणून घेऊया त्यांच्या या कला प्रवासाविषयी. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपलेही अगदी मनापासून धन्यवाद. वा वा वा, क्या बात है. कार्यक्रमाची सुरुवात तर अगदीच सुरमई झालेली आहे. धन्यवाद मॅडम. मी सुरुवातीलाच म्हटलं की आज आपण एका अनोख्या कलेविषयी जाणून घेणार आहोत, कला प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. सर, मला सुरुवातीला तुमच्या बालपणाविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम. माझे वडील शेतकरी कुटुंबातले आम्ही सगळे. बाबा अतिशय मेहनती आणि शेतात काम करणे, एक रांगडे गडी म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे होते. आता रांगडा गडी काय करतो, एक शिट्टी मारणारा, मस्तपैकी शेतात काम करणारा, शिट्टी वाजवत वाजवत काम करणारा असा एक गावातील एक व्यक्ती होते. शेतात नांगर धरताना वगैरे हा बाबांचा मूळ छंद. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे शेती करणारे, कष्ट करणारे व्यक्ती. आणि हे शिट्टी वाजवत वाजवत गुरांना, बैलांना नांगर धरताना वगैरे हाकलताना सुद्धा ती शिट्टी वाजवायची. आणि आम्ही लहानपणी बाबांसोबत शेतावर जायचो, गुरं चरवायला जायचो जंगलामध्ये. बाबांची शिट्टी आम्ही ऐकत आलो. इतकं सुंदर शिट्टी वाजवायची ना, म्हणजे त्यावेळी मी बाबांच्या शिट्टीच्या मुळात प्रेमातच पडलो होतो. की खरंच म्हणजे आता आपण एखादं गाणं ऐकलं, कोणाचं एखाद्या मोठ्या गायकांचं गाणं ऐकलं तर मग आपल्याला असं वाटतं की किती छान गातात ना. त्याबद्दलचं तसंच लहानपणी मला बाबांबद्दल वाटायचं. बरोबर. बाबांची शिट्टी मला ऐकायला यायची आणि ती शिट्टी हळूहळू माझ्या मुळातच म्हणजे अगदी शरीरात भिनली गेली. सूर होतेच. बाबाच मुळात खूप सुंदर गायक होते, खूप चांगले सनई वाजवायचे, शिट्टी तर अप्रतिम वाजवायचे. बाबांची शिट्टी वाजली की मी वेडा व्हायचो अक्षरशः. जसं श्रीकृष्णाने बासरी वाजवली की गुरं वेडी व्हायची, तशी बाबांची शिट्टी वाजली की मी एकदम वेगळंच मला वातावरण वाटायचं. मग मला असं वाटायचं की बाबांसारखी मी पण शिट्टी वाजवायला पाहिजे. एक दिवस मी असंच सहज मी असं वाजवायला लागलो. लहानपणी काय पटकन शिट्टी वाजत नाही ना, वाजवायला लागलो. मग हळूहळू ते जमायला लागले. जमवता जमवता नंतर मी खरंच मग असं वाटलं की मग त्यावेळेची लहानपणीच्या कविता, शाळेतल्या कविता, मी अगदी बालवाडीत असण्यापासून, बालवाडीतल्या त्यावेळेला कविता वगैरे होत्या, मग त्या कविता मी शिट्टीवरती वाजवायला लागलो. मी मुळात बाबांचा हा वारसा माझ्यापर्यंत पोहोचला आणि ते मी सुरुवातच केली आणि वाजवायला सुरुवात पर्यंत आलात. थोडक्यात तुमचे वडील त्यांच्यामध्ये सूर होते, त्यांनी ते तुमच्यामध्ये भरले आणि तुम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन आलात. नक्कीच, नाही का. आत्ताच तुम्ही असं म्हणालात की वडिलांची शिट्टी वाजली की तुम्हाला छान वाटायचं. मला असं वाटतं की तुम्ही जे चित्र रंगवलं की वडील शेतात गाई गुरांबरोबर शिट्टी वाजवायचे आणि त्यानंतर तुम्ही शिकलात, तो एक काळ असा होता की शिट्टीवर लोक एकमेकांशी संवादही साधत असत. ते संवादाचं एक माध्यमही होतं की ह्याची ही शिट्टी, त्याची ती शिट्टी, एक ते रिप्लाय गिव्ह अँड टेक ती त्यावेळेला हे होतं. नक्कीच. आणि एक ते संदेश वहनाचं काम त्यावेळेला शिट्टी करत असे.
आता ती कला अशी झालेली आहे. तुम्ही पूर्ण गाणं असं कधी वाजवलं शिट्टीवर? पूर्ण गाणं म्हणजे मी त्यावेळेला अगदी मी तुम्हाला सांगितलं ना 6 वर्षाचा असताना मी सुरुवात केली. पण मग नंतर ना एक काही दिवसातच एखादी कविता पूर्ण म्हणायचो, एखादं गाणं मला प्रल्हादजी शिंदेची गाणी त्यावेळी फार आवडायची. प्रल्हादजी शिंदे इतके महान गायक होते, त्यांची गाणी ऐकायचो. मग ते त्यांची सुरुवातीचं गाणं तसं म्हटलं तर मला ऐका सत्यनारायणची कथा हे प्रचंड आवडायचं गाणं, मला खूप आवडायचं. आणि ते ऐकताना असं वाटायचं ना, मग ते शिट्टी त्यांचं गाणं लागलं एका बाजूला आणि एका बाजूला माझी शिट्टी वाजायची. म्हणजे हा असा प्रकार व्हायचा. मग ते गाणं आता ते गाणं कसं आहे, आता शिट्टीचं बोल नसतात ना, बरोबर, जवळजवळ त्याच म्युझिक सारखे असतात. मग मी संपूर्ण ते गाणं जवळजवळ अर्धा तास असं वाटलं की बाबा हे गाणं वाजवायचं. मग ते पूर्ण गाणं वाजवायचं संपूर्ण. रियाज आहे तो एक हो, प्रकारचा, एक नाही प्रकारचा का? रियाज आहे. म्हणजे पहिल्याच शिट्टीत सगळं येईल असं नाही, नक्कीच. पण प्रयत्न करत करत हळूहळू ते यायला लागतं. तेव्हा एवढं क्लिअर यायचं नाही, म्हणजे तेव्हा शिट्टी वाजायची पण नाही, श्वास दमछाक होत असेल. दमछाक व्हायची. कारण खूप लहान होतो, पण आवड प्रचंड होती. म्हणजे अर्धा सूर बाहेर यायचेच नाहीत. मग मला स्वतःलाच वाटायचं, मी हसायचो, स्वतःकडे बघून हसायचो. पण नंतर हळूहळू मग ती शिट्टी वाजायला लागली प्रॉपर, परिपूर्णपणे. त्यावेळी मात्र मग मला छंदच लागला त्या शिट्टीचा. तो छंद मॅडम इतका लागला की लोक मला वेडा म्हणायची अक्षरशः. हे टाकून दिलेलं कार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल, की ह्याला काय कामधंदेच नाहीत. पण मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय त्याच्या परिपूर्णतेकडे आपण जात नाही, नाही का? आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, जसं तुम्ही म्हणालात तसं, की अनेक वेळा रियाज केल्यानंतर किंवा अनेक वेळा ते गाणं ऐकून त्या गाण्याबरोबर तुम्ही शिट्टीचा रियाज केल्यानंतर ते गाणं पूर्णत्वास आलं, हो, नाही का? नक्कीच. कारण असं म्हणतात की वेडी माणसंच इतिहास घडवतात, आणि खरंच हे वेळ होतं. आणि प्रॅक्टिस आता आपण म्हणतो ना, तुम्ही किती वेळ रियाज करता किंवा किती तुम्ही सराव तुमचा किती आहे. माझा सराव असा आहे मॅडम, मी लहानपणापासून सतत शिट्टी वाजवतो. छंदच होता. म्हणजे आता तरी आपण कंट्रोल करतो, वय झालंय, कळतंय एखाद्याला आवडेल किंवा नाही आवडेल, किंवा आपण एक सेन्स असतो आपल्याला की कुठे केलं पाहिजे असं. हां, बरोबर. मग त्यावेळेला कसं सतत वाजव, त्याचा एक फायदा पण झाला मॅडम. त्यावेळेला लोकांनी मला सांगितलं की अरे बाबा वाजवू नकोस, साप येईल, विंचू येईल. आपल्याकडे पूर्वी अशी कल्पना, लोकांच्या कल्पनेप्रमाणे. पण नंतर मग तो एक रियाज झाला. त्या रियाजामुळे मला आज इथपर्यंत मला पोचता आलं. सर, शिट्टी वाजवणं हा एक जो प्रकार आहे, गाणी आता तुम्ही त्याच्यावर गाणं वाजवलं, हा सगळा एक श्वासाचा व्यायाम आहे, खूप मोठा व्यायाम आहे. कारण सोपं नाहीये हे, एवढा श्वास धरणं. गाणं म्हणतानाही ते करावं लागतं, पण त्यासाठी तुमच्याकडे शब्द असतात, शिट्टीमध्ये शब्द नसतात. तर हा जो सगळा रियाज आहे, म्हणजे हा रियाज आणि श्वासाचा हा व्यायाम, ह्याची सांगड कशी घातली? श्वासाचा व्यायाम म्हटलं तर मॅडम, एकतर मी रियाज, माझा चालता बोलता रियाज असतो. मी सराव म्हणजे कसं आहे मॅडम, मी सतत शिट्टी वाजवत असतो. आणि मग कधी कधी रेल्वेच्या डब्यात बसलेला असताना खिडकीच्या बाजूला बसतो, तेव्हा मी आधी बघतो कोण पॅसेंजर किती आहेत, काय हळू आवाजात. कधी तर पॅसेंजरही वेडे होतात त्या शिट्टीमध्ये. बऱ्याचशा लोकांनी, मला वाटतं माझी मोबाईलची मेमरी आहे ना, फोन मेमरी, प्रवासी जे माझे आहेत प्रेक्षक त्यांनीच भरलेले. मग ते एक सराव होतो. आणि दुसरी गोष्ट प्राणायाम करतो. आणि प्राणायामाचा फायदा काय होतो, त्याच्यामुळे श्वासाला तुम्हाला दमछाक होत नाही. आणि दुसरी गोष्ट, ओंकाराचा आम्ही आधार घेतो, ओम असं लांब लचक घेतो. अजून एक आहे की वडिलांपासूनच हा वारसा आलेला आहे. माझे काका बाब्या मुरुडकर हे प्रसिद्ध सनई वादक होते. त्याच्यानंतर माझे बाबा होते, आणि आता माझे भाऊ आहेत, बरोबर, ते फार सनईमध्ये दमछाक करणारे आहेत. तो एक मुळात म्हणतो ना आपण, वडिलांकडून वारसा किंवा परंपरेने आलेला वारसा आहे. बरोबर. त्यामुळे हे सगळं शक्य होतंय. हे सगळं वारसा तुमच्याकडे जो आलाय, सूरमयी वारसा आहे हा तो, आणि तुम्ही जपताय सगळेजण, नक्कीच, नाही का? आता तुम्ही सांगितलंतच की या सगळ्यामध्ये तुमच्या वडिलांनीच, त्यांचं ऐकूनच तुम्ही सुरुवात केलीत. म्हणजे तुमचे पहिले गुरु हे वडीलच होते. तुम्ही जेव्हा पहिली शिट्टी वाजवलीत किंवा पहिल्या शिट्टीवर गाणं वाजवलं, तेव्हा वडिलांची रिॲक्शन काय होती? जेव्हा मी शिट्टी वाजवली, बाबा हसायला लागले. मग त्यांना पण असं वाटलं ना की मी वाजवतोय, की माझा मुलगा पण माझ्यासारखा शिट्टी वाजवतोय. आता माझा मुलगा सुद्धा शिट्टी वाजवतो. हो ना. हा, आता जी माझी रिएक्शन होती ती बाबांची होती. म्हणजे आता मी माझ्या मुलाबद्दल पण तोच विचार करतो की माझा मुलगा शिट्टी वाजवतोय. त्यावेळी बाबा खूप कौतुक करायचे माझे. भले लोकांनी बाबांना खूप भडकावण्याचा प्रयत्न केला किंवा हा मुलगा तुझा लक्ष घे, पुढे शिट्टी वाजवतोय, त्याला नंतर मग ह्याच मार्गावर जाईल तो. पण नंतर मग बाबांना असं वाटलं की हा चांगला वाजवतो ना, सूर आहे. कारण बाबांना सुरांचं ज्ञान खूप होतं, बरोबर, स्वतः मूळ गायचे सुद्धा. आणि मग त्याच्यामुळे बाबा असे रागवायचे नाहीत, चिडचिड करायचे नाहीत. उलट त्यांना आनंद वाटायचा की खरंच माझीच कला हा जोपासतोय ना, चांगलं आहे.
आणि कुठलीही कला ही वाईट नसते आणि मला असं वाटतं की तुम्ही कामं कितीही करा, तुम्ही सक्सेस कितीही मिळवा, नक्कीच. तुमची कला तुम्हाला आनंद देते, सगळ्यात 100% महत्वाचं. आणि जर तुम्ही त्यातून आनंद घेत असाल तर तो आनंद समोरच्यालाही मिळतो, नक्कीच. नाही का? सर, तुम्ही या व्हिसलिंगचा 1-2 तासाचा कार्यक्रम करता असंही मी ऐकलं. हो हो नक्कीच. तर त्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सांगा. मी संपूर्ण कार्यक्रम करतो मॅडम. जसं आपण गाणी ऑर्केस्ट्रामध्ये गाणे आपण गातो त्याप्रमाणे मी शिट्टीवरची गाणे, वाद्यवृंद असतात. बरोबर. हां, आणि अशाप्रमाणे मी संपूर्ण कार्यक्रम करतो. म्हणजे कुणाकडे एखादी मला कोणी समजा बोलावलं कार्यक्रमासाठी तर संपूर्ण हा कार्यक्रम करतो मी अच्छा. वाद्यवृंदासहित. ओके. आणि कधी कधी ना काही वाद्यवृंदाशिवाय माझा सूर ढासळत Solo. नाही, कारण काय ते रियाज इतकं तगडा आहे. मग कधी कधी वाद्य नसेल आणि आता समजा एखाद्या कार्यक्रमात मला वाजवायचे, बाजूला एखादं कुठलंही करावं की म्युझिक नसेल किंवा कुठलं वाद्यवृंद नसेल तरीही प्रेक्षकांना खेळवू शकतो. ही एक लकब आहे, ही कला माझ्यापर्यंत आलेली आहे. बरोबर बरोबर. आणि त्याने तुम्ही लोकांना मंत्रमुग्ध करताय. नक्कीच मॅडम. सर, आत्ता तुम्ही तुमच्या कार्यक्रमांबद्दल सांगितलं. तुमचा पहिला कार्यक्रम केव्हा झाला होता, आठवतंय? कार्यक्रम म्हणजे मॅडम आम्ही नवभारत छात्रालय दापोली ह्या छात्रालयात शिकायला होतो. तिथे आम्ही काय करायचो, कार्यक्रम असा प्रोफेशनली असा कार्यक्रम झाला नव्हता, पण आमचे सगळे मित्र होते ते माझ्या शिट्टीवरती मंत्रमुग्ध व्हायचे. मग आम्ही समजा लाईट गेल्यानंतर मग आम्ही काय करायचो, मी शिट्टी वाजवायचो, ते डेक्स वाजवायचे. हा सुरुवातीचा माझा पहिला कार्यक्रम. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर खरी ही कला मला मुंबईला मिळाली. मुंबईला आल्यानंतर कळलं मला. मुंबईला आल्यानंतर मी आमच्या सासरवाडीमध्ये गणपतीसाठी गेलो होतो. त्यावेळेला ज्या सासऱ्यांना वगैरे कळलं माझ्या की आमचे जावई शिट्टी वाजवतात, त्यावेळेला मी शिट्टीवरती संपूर्ण गाणी घेऊन त्या लोकांना तिथल्या शिट्टीवरती नाचवलं होतं सगळ्यांना. अच्छा. तिथून मग अजून माझा आत्मविश्वास वाढला. आणि पहिला एक व्यासपीठ मला जे ब्रेकअप मिळालं ते विलेपार्ले येथे आमच्या स्मिता पुराणिक मॅडम आहेत आणि पुराणिक सर आहेत आमचे दत्तात्रय पुराणिक. ह्या सरांनी मला पहिला प्लॅटफॉर्म दिला आणि त्यांनी एक आई वडिलांसारखा हात आमच्या डोक्यावरती ठेवला. आणि तो पहिला प्लॅटफॉर्म इतका सुंदर होता की त्या कार्यक्रमामध्ये शिट्टी इतकी सुंदर झाली होती आणि सगळ्या प्रेक्षकांनी उभं राहून माझं स्वागत केलं, सगळ्यांना आवडली. आणि आता दरवर्षी न चुकता मला आवर्जून ते शिट्टीवादक म्हणून त्या कार्यक्रमाला बोलवत असतात. वा वा वा. एकंदरच आतापर्यंत किती कार्यक्रम तुम्ही केलेत आणि या सगळ्या कार्यक्रमांबद्दलचा तुमचा अनुभव सांगा. आतापर्यंत कार्यक्रम खूप केलेत आणि कार्यक्रम करत असताना मला महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मला जाता आलं, खूप ठिकाणी फिरलो. एक प्रमुख पाहुणे, आता मला एक शिट्टीवादक एक आगळा वेगळा कलाकार आहे म्हणून प्रमुख पाहुणे, माझ्या बाजूला बसणारी व्यक्ती असते, ती एक अधिकारी असते, हे मोठमोठे कलाकार असतात, त्यांच्यासोबत मला बसण्याची संधी मिळते. तिथे जाऊन मी कार्यक्रम करतो. एक अतिशय सुंदर असा अनुभव आहे. पुण्यामधले आमचे दादासाहेब वानखेडे फार मोठे कलाकार आहेत. एकदा आम्ही त्या पुण्यातल्या जुन्नरमध्ये आम्ही एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे माझी वेळ आली बोलण्याची आणि माझी कला दाखवण्याची. त्यावेळी मी ए मेरे वतन के लोगो हे गाणं घेतलं होतं आणि तिथील एका व्यक्तीने, भरपूर शेकडो लोक बसले होते, तिथल्या एका व्यक्तीच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि सगळ्यांनी उभं राहून मला स्वागत केलं त्या शिट्टीचं माझ्या. त्यावेळेला दादासाहेब वानखेडे यांनी सगळ्यांना सांगितलं आवर्जून की हा कलाकार इतका हाडाचा कलाकार आहे, त्यांनी इतकी जीवापाड ही कला जोपासली आहे जे आम्ही सुद्धा करू शकत नाही. म्हणजे ह्या मुलाने एखाद्या व्यक्तीला रडवलं किंवा स्टँडिंग ओवेशन मिळालं म्हणजे हा कलाकार किती ताकदीचा आहे, ही पहिली दाद त्यांची मिळाली. दुसरं म्हणजे इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणं ज्या एका पुरस्कारासाठी मी गेलो होतो, त्याच पुरस्काराला जे ओरिजिनल ज्यांनी गाणं गायलेलं आहे पुष्पा पागदरीताई, त्या आल्या होत्या. त्यांनी हे गाणं ऐकलं होतं, त्यांनी मला फार कौतुक केलं, त्यांनी प्रचंड कौतुक केलं. जे गाणं मी गायलंय ते एखादा कलाकार शिट्टीमधून गातोय त्याचा त्यांना फार आनंद वाटला. खूपच छान. अनेक ठिकाणी बरेच मोठमोठे गायक आहेत. आता मध्ये मला अश्विनी भावीताई भेटल्या होत्या, तर मी त्यांना म्हणालो मी पण शिट्टीवादक कलाकार आहे, तर त्यांनी माझं गाणं ऐकून घेतलं, त्या प्रचंड खुश झाले. म्हणजे ह्या कौतुक आहे, लोकांकडून मिळालं दाद आहे, ही शाबासकी आहे एक प्रकारे. नक्कीच नक्कीच. आणि मला असं वाटतं की कलाकाराला अशी दाद मिळाली की त्याच्या कलेला आणखीन प्रोत्साहन मिळतं आणि ती कला आणखीन चांगल्या पद्धतीने वाढीस लागते, नाही का? नक्कीच मॅडम, नक्कीच. तुम्ही एवढ्या आतापर्यंत शिट्टीवर गाणी गायलेत, कुठलं गाणं कठीण वाटलं की आता हे मला जमणारच नाही असं वाटलं का? आणि मग खूप प्रयत्नांनी ते जमलं? ए मेरे वतन के लोगो. एकतर हे गाणं इतकं जगभर प्रसिद्ध झालंय, ते गाणं निवडताना मला भीती वाटत होती की हे गाणं निवडू की नको. माझा अल्बम आला होता. जेव्हा मी रेकॉर्डिंगला गेलो मॅडम, बऱ्याच वेळा मी रेकॉर्डिंग करता कारण ते एक बीट्स इतक्या हार्ड आहेत त्याच्या. लता दीदीने इतकं सुंदर गाणं गायलं, ते अख्ख्या जगाला त्या गाण्यावरती मोहित करून टाकलेले. त्यावेळेला मला खूप त्रास झाला, पण त्याच्यानंतर गाणं ज्या पद्धतीत रेकॉर्डिंग झाले ते अनेकांनी सांगितलंय. सगळी लोक माझे मित्र असतील की एखादे मोठे कलाकार आहेत, ते म्हणतात की लता दीदी नंतर जर गाणं ओरिजिनल इतर वाद्यामधून आलं असेल तर तुमचं आहे, इतकं खूप सुंदर झालेलं आहे.
हो, प्रॅक्टिसला किंवा रेकॉर्डिंगला मला खूप त्रास झाला, पण ते परिपूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. नक्कीच नक्कीच. आणि कुठलीही कला आपण जेव्हा प्रयत्नाने पुढे नेतो तेव्हा परमेश्वर नक्कीच भेटतो, नक्कीच. नाही का? एकतर आपली कोणतीही कला जोपासताना ती प्रामाणिकपणे जोपासा आणि त्या कलेवरती प्रेम करा. हम्म, कारण ही कला म्हणजे ईश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे. नक्कीच. तिचा गर्व तर मुली करूच नका. खरंय. खरं सरस्वतीचं देणं आहे ते आपल्यासाठी. सर, तुम्ही आंतरराष्ट्रीय शिट्टी वादन स्पर्धेत तुमचा प्रथम क्रमांक आलाय, त्या स्पर्धेबद्दल सांगा जरा. नक्कीच मॅडम. पुण्यामध्ये ही स्पर्धा झाली. पुणे म्हटलं तर शिक्षणाचं माहेरघर आहे, कलेचं माहेरघर आहे. तिथे जवळजवळ 37 कलाकार आले होते, बरेचसे होते. अमेरिकेतून 1-2 कलाकार होते, इतर कलाकार होते. आणि त्या स्पर्धेचे नियम काय होते माहिती आहे? एक गाणं तुम्ही म्युझिकवरती घ्या हम्म, आणि दुसरं गाणं विदाऊट म्युझिक घ्या तुम्ही. अच्छा. तर विदाऊट म्युझिकमध्ये बरेचसे कलाकार तिथे बाद झाले. हम्म, हम्म. मला मला ती सवयच आहे. मला आजूबाजूला म्युझिक असो किंवा नको, करावं किंवा वाद्यवृंद असो किंवा नको, ते ठेका, शिटीचे ते ताल, तेवढं सूर, ते मला एक दैवी शक्ती म्हणावी लागेल किंवा परमेश्वराची कृपा म्हणावी लागेल. त्या स्पर्धेमध्ये दोन्ही गाणी माझी खूप चांगली झाली आणि मला वाटलं नव्हतं की माझा पहिला नंबर येईल, कारण तिथे पण कलाकार आले होते शिट्टीवादक. हो ना. हो, तर तिथे आल्यानंतर मी तिथे बसलो आणि माझं अचानक नाव पुकारलं की रुपेश मुरुडकर म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांना मिळालंय. हम्म, अतिशय आनंद झाला आणि तिथे रडलो सुद्धा. डोळ्यातनं अश्रू आले माझ्या. समोर माझ्या बाबांना मी बघतोय आणि माझे बाबा समोर दिसत आहेत, ते मला आशीर्वाद देत आहेत आणि मी रडतोय, अशी माझी अवस्था झाली तिथे. आणि मला असं वाटतं की अशा कुठल्याही स्पर्धेत जेव्हा आपल्याला नंबर येतो तेव्हा त्या कलेची तर पावती असतेच आणि नक्कीच. आपल्या आई वडिलांचा आशीर्वादही तिथे असतो, नक्कीच नाही नक्कीच. का? हो ना. सर, हे सगळं करत असताना आपल्याला घरच्यांची साथ तर महत्वाचीच असते, नक्कीच. त्याबद्दल सांगा. मी म्हणेन की खरंच जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कौटुंबिक सुख. मॅडम, आजच्या काळामध्ये कौटुंबिक सुख मिळत नाही. आमच्या वडिलांचं 2002 मध्ये निधन झालं मॅडम. निधन झाल्यानंतर अक्षरशः आम्ही ढासळलो होतो. पण अशा वेळेला माझ्या आईनं आणि दादांनी आमची मोठी बहीण आहे लता पालवणकर, ह्या 3 व्यक्तींचे मी आभार आयुष्यभर विसरणार नाही. दादांनी वडिलांसारखं आम्हाला सांभाळलं. स्वतः लग्न उशिरा केलं की केवळ आणि केवळ माझ्या भावंडांना त्रास होऊ नये असं. मी इतकं प्रेम केलं दादांनी आम्हाला. वडिलांची कधी उणीव भासू दिली नाही. आज ते आहेत म्हणून आम्ही आहोत. सर्वस्वी तेच. स्वतः ते भजनी बुवा आहेत. त्यांनी सुद्धा प्रचंड स्ट्रगल करून टेलरिंगचा व्यवसाय करता करता त्यांनी सुद्धा भजनाचा वारसा जोपासला आहे. आणि ह्या आज शिट्टी असू देत, आमच्या दादांची सनई असू दे, त्यांची सुद्धा प्रचंड, ह्या 2 भावांची इतकी साथ आहे. आमची बहीण आहे, माझी आई आहे. हे अक्षरशः देवासारखी लोक आमच्या पाठीशी आहेत आणि आमचा एकत्र परिवार आहे. माझ्या घरातली मोठी वहिनी, दुसरी वहिनी, माझी पत्नी खूप चांगले आहेत आणि थोडक्यात कौटुंबिक खूप चांगलं घरच्यांची आहे. साथ तुम्हाला खूप चांगल्या नक्कीच, पद्धतीने नक्कीच. मिळालेली आहे. जर आपलं कुटुंब आणि माझं गाव, माझं इळणे गाव आहे. इळणे गावातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आजूबाजूला सगळी गावं, ह्या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि विशेष म्हणजे कुटुंबाचा पाठिंबा खूप आहे. माझ्या मुरुडकर वाडीतल्या लोकांचा पाठिंबा आहे. म्हणून हा कलाकार सगळ्यांपर्यंत दिसतोय, नक्कीच वावरतोय. नक्कीच नक्कीच. सर, खूप छान तुमचा हा सगळा प्रवास आहे. तुम्ही म्हणालात तसं की कुटुंबाची साथ, तुमच्या गावकऱ्यांची साथ आणि एकंदरच या शिट्टीच्या रूपाने तुमचे वडीलही तुमच्या बरोबर आहेत. नक्कीच. सर, तुमचा प्रवास तर खूप छान आहेच. या क्षेत्रात नवीन येऊ इच्छिणाऱ्यांना किंवा असंच सहज गंमत म्हणून शिटी वाजवतायत, कला म्हणून ती जोपासतायत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? मॅडम, रस्त्याने जाणारा एखादा मुलगा असेल, तो शिट्टी वाजवतो ना, आणि मला असं जाणवतंय, वाटतं की बाबा हा मुलगा आहे ना, ह्याच्यात काहीतरी गुण आहेत, तर त्या माणसाला किंवा त्या मुलाला मी अडवतो रस्त्यामध्ये, की त्यांना समजावून सांगतो. अशी बरीचशी मुलं आहेत की जेव्हा माझ्याकडे ऑनलाईन सुद्धा शिकतात किंवा मी त्यांना सांगतो, मार्गदर्शन करतो. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे तुतारी वादक आहेत, पांडुरंग गुरव म्हणून सर. त्यांनी सुद्धा माझ्याकडून विचारलं की रुपेशजी, मला पण हे असे काहीतरी कलाकार हे शिकायचे आहेत. ते पण म्हणाले, मला रुपेशजी तुमच्याकडून मार्गदर्शन हवं. किंवा बऱ्याचशा मुलांना सांगतो मी की ही फक्त टाइमपास म्हणून तुम्ही उरंगळ म्हणून वाजवू नका, तर तिला त्या कलेला, ती कला आपल्याकडे आत्मसात करा की जेणेकरून संपूर्ण नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये तिचं ताटमानेने स्वागत करता येईल. अशी बरीचशी मुलं माझ्याकडे येतात. माझा मुलगा स्वतः शिकतो माझ्याकडे, माझा पुतणा शिकतोय, शेजारची 1-2 मुलं माझ्याकडे शिकतात. आता मी स्वतः एक अकॅडमी चालू करणार आहे शिट्टी वादनाची. कारण सुरुवातीला थोडा लोकांना शिकताना होईल की शिट्टी वादक म्हणून अकॅडमी, पण अगदी मला कोणी पैसे देवोत किंवा नको, पण माझी इच्छा आहे जसा रुपेश मुरुडकर घडतोय तसे इतरही कलाकार घडले पाहिजेत. कारण काही एकटाच वाजवून चालणार नाही ना, समाजामध्ये अजून काही कलाकार आहेत, त्यांना सुद्धा वाव मिळाला पाहिजे. बरोबर आहे. हा माझा ध्येय आहे. आज ह्या प्रवासामध्ये खूप छान आहे. यशाच्या छोट्याशा पायरीवरती मला आज माझ्या वडिलांची खूप आठवण येते. प्रत्येक पावलोपावली त्यांनी आज आम्हाला घडवलं. वडिलांच्या दानानंतर आईने खूप सहकार्य केलं, पण प्रत्येक वेळी वडिलांची आठवण. आज ह्या क्षणाला आमचे बाबा हवे होते, पण असो आज ते नाही आहेत, पण ते आशीर्वाद रूपी नक्कीच आमच्या पाठीशी आहेत. बरोबर आहे.
अगदीच. जसं सर तुम्ही म्हणालात तसं की तुमच्या घरच्यांची साथ तुम्हाला आहे. तुम्ही मगाशी म्हणालात तसं तुमच्या गावकऱ्यांची साथ आहे आणि तुमच्या वडिलांची तुम्हाला खूप आठवण येते, पण या शिटीच्या रूपाने ते तुमच्याबरोबर आहेतच असं मी नक्कीच मॅडम. म्हणेन. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या छान शिटी वादनाने झाली, सुरमई झाली. तसंच या कार्यक्रमाचा शेवटही तुमच्या गाण्याने होऊ दे. नक्कीच नक्कीच. एक हिंदी गाणं घेतो. वा वा, खूपच सुंदर. तेव्हा श्रोते हो, कला कोणतीही असो, स्वतःतल्या तिला ओळखा, जपा आणि स्वतःबरोबर इतरांनाही आनंद द्या. याच नोटवर सर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या शिट्टी वादन या तुमच्या सगळ्या प्रवासाविषयी आमच्या श्रोत्यांशी खूप चांगल्या गप्पा तुम्ही मारल्यात. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण हे अतिशय सुंदर मुलाखत घेऊन मलाही बोलतं केलं त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. रत्नागिरी आकाशवाणीचे खरंच अगदी मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य